हॅलो नमस्ते सर्वांना. खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची थालीपीठची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा. तर इथे पहा, मी थोडासा लसूण सोलून घेतलाय आणि मिरचीची देठं वगैरे काढून मिरची आणि लसूण दोन्ही एकत्र वाटून घेते. आपल्या चॅनलवरती तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या थालीपीठच्या रेसिपीज नेहमी पाहता, पण आजची जी रेसिपी आहे ना, खरंच खूप पौष्टिक तर आहेच, पण एकदा बनवली ना तर तुम्ही सारखी सारखी बनवून खाल एवढी भन्नाट चवीची आहे. तर इथे मी थोडासा कोबी असा बारीक चिरून घेतलाय बघा. बारीक चिरायचा नसेल तर किसून घेतला तरीही चालेल. 2 मीडियम साईजचे कांदे सुद्धा असे बारीक कट करून घेतलेत. हे सगळं मी एका ताटामध्येच काढून घेते. त्यानंतर एक शिमला मिरची कट करून घालायची. आता या ज्या काही भाज्या मी घातलेल्या आहेत, यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. मिरची आणि लसूणचं वाटण घालून झाल्यानंतर एक मोठ्या साईजचं बीट मी किसून घेतले आणि किसलेलं बीटसुद्धा यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर भोपळ्याची एक फोड तीसुद्धा किसून घेतली. आणि बघा, कोणत्याही प्रकारचं थालीपीठ असू द्या, त्यामध्ये कोथिंबीर घातली ना त्याची चव आणखीनच वाढते. त्यामुळे इथे मी थोडीशी कच्ची कोथिंबीरसुद्धा अशी बारीक कट करून घातली. तर इथे पहा, 2 छोटे बटाटे मी शिजवून घेतलेत आणि नंतर त्याची साल काढून आलं खिसण्याच्या खिसणीने खिसून घेते. बटाटा घातल्यामुळे काय होतं की थालीपीठाला एकदम खूप छान असा मऊपणा येतो आणि टेस्टसुद्धा वाढते. तर बघा, कधी पण तुम्ही थालीपीठ बनवणार असाल ना, तर शिजवलेला बटाटा नक्की घाला. खूप मऊ होतात आणि सोबत कांदा घालायला पण विसरू नका. एकदम मऊ अशी थालीपीठं होतात. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा थालीपीठ थंड झाल्यानंतर एकदम कडक वातट होतं, त्याला मऊपणा राहत नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. तर सगळा बटाटा किसून यामध्ये घातलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण अजून भाज्या घालू शकता, कारण आपण हे मिक्स भाज्यांचं थालीपीठ बनवतोय आणि बीट भोपळा वगैरे घातल्यामुळे याची पौष्टिकता अजूनच वाढली. तर व्यवस्थित चांगलं हे अगोदर मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये घातली पाव चमचा हळद, थोडेसे सुके मसाले, अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालायची. आता हे जे मसाले घातलेत सुके मसाले, त्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. थालीपीठामध्ये वेगवेगळ्या पिठांचा वापर केला ना, त्याची चव पण वाढते आणि पौष्टिकता पण. त्यामुळे इथे मी बघा 3 प्रकारची पिठं वापरते. तर सगळ्यात अगोदर मोठे 2 चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे. त्यानंतर बाजरीचं पीठ मात्र थोडंसंच घालायचं. 1 चमचा बाजरीचं पीठ वापरले आणि ज्वारीचं पीठ त्याच्या दुपटीने घ्यायचं. आणि याला थोडासा चिकटपणा येण्यासाठी गव्हाचं पीठसुद्धा मी 1 चमचा वापरलेला आहे. आता पांढरे तीळ घालणं मात्र पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला. तर इथे पांढरे तीळसुद्धा मी वापरलेत. व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेते आणि पाणी न घालता हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीच आवश्यकता भासली तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकतो इथे. पण इथे भाज्या त्यानंतर शिजवलेला बटाटा घातलेला असल्यामुळे मला नाही वाटत की पाण्याची आवश्यकता भासेल. मैत्रिणीनं, रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आणि हो, तुम्हाला अजून कशा प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर पीठ मळून ठेवलेलं आहे. आता पटापट याची थालीपीठं बनवण्यासाठी घेते. तर पोळपाटावरतीच हे थापून घेणार आहे मी. पण त्या अगोदर आपणाला लागणारा एक सुती कापड किंवा रुमाल. आणि जेव्हा आपण थालीपीठ थापू आणि तव्यामध्ये टाकू तेव्हा ते अलगद निघावं यासाठी यावरती थोडंसं पाणी अगोदर शिंपडून घ्यायचं. भाकरी बनवायला जेवढा आपण पीठ घेतो ना, तेवढाच असा पिठाचा गोळा घ्या, किंवा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अगदी थोडंसं घेतलं तरीही चालेल. आणि पटापट आता हे थालीपीठ थापून घ्यायचे. तोपर्यंत तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती तेल पसरवायचे जरासं. आणि थालीपीठ थापताना हाताला चिटकू नये यासाठी अधूनमधून थोडंसं तेल लावायचं हाताला.
अशी एकदम पातळ छोटी छोटी थालीपीठं बनवली ना म्हणजे पटकन भाजली पण जातात. तर आता हे तापलेल्या तव्यावरती टाकताना मात्र असं पालथं टाकायचं. पटकन भाजावं यासाठी अगदी 1-2 मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचे. आता हे पलटी करून घेण्या अगोदर वरून थोडंसं तेल लावायचे. अधूनमधून पलटी करत छान असं खरपूस दोन्ही साईडने मी भाजून घेतलेलं आहे. पटापट अजून एक 4 थालीपीठं बनवून घेते. एकदम झणझणीत, चमचमीत आणि खूप अशी टेस्टी लागणारी मस्त अशी गरमागरम थालीपीठ आपली तयार आहेत. सोबत दही घेतले. असं नुसतं जरी खाल्लं तरीही टेस्टी लागतं किंवा दह्यासोबत खावा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.